कोकण नाव जरी ऐकलं तरी आपोआप मन शांत होतं ना. लॉंग विकेंड आला आणि आमचा कोकणचा प्लॅन फिक्स झाला. तेच रुटीन, ट्रॅफिक, पोल्युशन, स्ट्रेस. कधी कधी मनाला फक्त एकच गोष्ट हवी असते, बस थोडी शांती. या ट्रिपमध्ये सगळंच होतं, हसणं, आठवणी, गाणी, गप्पा, समुद्राची हवा आणि निसर्ग. चला मग या व्लॉग थ्रू आपण जाऊया कोकणच्या एक व्हर्च्युअल ट्रिपमध्ये. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या ह्या ब्लॉगमध्ये. तर 26 जानेवारीची सुट्टी होती आणि शनिवार रविवार पण आहे. तर एक लॉंग विकेंड प्लॅन बनला आहे कोकणचा. दिव्या आगारला जातो आहे. पवन ते पण आला होता, अक्षय पण आहे. हाय करा सगळ्यांनी. हाय. तर आता इथून कोकणात जातो दिव्या आगार, त्यानंतर श्रीवर्धन बीच, हरिहरेश्वर, असा 3 दिवसाचा प्लॅन आहे. तर ब्लॉग कंटिन्यू पुढे बघा. भरपूर अजून काय काय होणार धमाल मस्ती आपण कंटिन्यू करूया पुढे. आता तर दुपारचं 1 वाजलं आणि येतात रस्त्यात पण ट्रॅफिक एवढी होती, कारण की लॉंग विकेंडमुळे सगळेच आज म्हणजे मला तर वाटतं दिव्या आगार श्रीवर्धन इकडेच आहेत सगळे. तर भुका पण लागल्या होत्या. रूम केली, सगळं सामान वगैरे ठेवलं आहे तिथं. आता इथून पहिल्यांदा जेवण करायचं आणि जेवण झाल्यावर नंतर बीचवर जाऊन थोडा टाईमपास करणार, बीचवर खेळणार आणि नंतर त्याच्यानंतर थोडी रेस्ट करणार रूमवर येऊन आणि त्याच्यानंतर परत आणखी संध्याकाळी सनसेटसाठी जायचं आहे. आता जेवण झालं आहे, दुपारी 2 वाजले. जेवण करता करता म्हणजे पूर्ण आता ऊन पण पडलं आहे. आता जातात बीचकडं. तर फायनली बीचला पोहोचलेलो आहे. दिव्या आगार बऱ्याच जणांनी बघितला असेल किंवा कुणी नसेल पण बघितला तर हा समुद्र किनारा. विकेंडमुळे गर्दी खूप आहे आणि दुपारचे टाईम आहे, तर लाटा पण चांगल्याच ओसळतात. आता मस्त जाणार आणि फक्त पाण्यात जाऊन भिजायचं आता फक्त बस. बीचवर खेळून झाला आहे, आता रूमवर जातोय आणि एवढं खेळलं बीचमध्ये की गोगलच वाहून गेला एकदम काढलाच नाही. आता ठीक आहे, अभी जाने वाले को कौन रोक सकता है. तर फायनली सनसेट झालाय. एवढे मोठे फोटो काढलेत, व्हिडिओ काढलेत, मस्तपैकी सनसेट एन्जॉय केलं सगळ्यांनी. बसलो तिथं आरामशीर, व्हिडिओ पण बनवलेत, रील पण दिसतील तुम्हाला. तर मस्त होता दिवस आजचा. पुण्यात काय ट्रॅफिक कमी होती, इथं पण तेच झालं. आता नुसती ट्रॅफिक घ्या ट्रॅफिक. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डे 2 मध्ये. तर काल संध्याकाळी असं झालं की वॉटर ॲक्टिव्हिटी भरपूर केलेलं होतं. सगळेजण एवढे थकलेले होते, रात्री जेवण केले आणि रूमवर गेले, सगळेजण झोपे गेले. तर आजचा प्लॅन असा की इथं दिव्या आगारमध्ये भरपूर असे अनएक्सप्लोर्ड मंदिर आहेत, जे की आत्तापर्यंत कधी जास्त कोणी एक्सप्लोर केलेलं नसते. आता मी स्वतःसुद्धा 3-4 वेळेस दिव्या आगारमध्ये आलो, पण कधी जवळपासचे मंदिरं बघणं झालेलं नाही. तर आजचा प्लॅन असा आहे, पहिले तरी इथले सगळे मंदिरं बघायचे आणि त्यानंतर श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर हे 2 गोष्टी आज कव्हर करायच्या. तर आत्ता आपण आलेलो आहोत उत्तरेश्वर मंदिरला. उत्तरेश्वर मंदिर हे मंदिर भगवान शिवाला समर्पित असून दिव्या आगारच्या उत्तरेकडील भागात आहे. हे मंदिर आजपासून शेकडो वर्षांचा प्राचीन वारसा असलेलं मानलं जातं आणि त्याच्या परिसरात 57 दीपमाळा आहेत, जे खास आर्किटेक्चरल. लोककथेनुसार आधी येथे संध्याकाळी आपोआप दिव्यांनी प्रकाश उजळून यायचा, त्यामुळे या गावाला दिव्या आगार असं नाव पडलं. इथे महाशिवरात्री आणि इतर उत्सव फार मोठ्या उत्साहात साजरे होतात. धार्मिक शांतता आणि कल्चरल रिचनेस यासाठी हे ठिकाण उत्तम आहे. तर मित्रांनो, सकाळी लवकर आलेलो होतो, तर मंदिराचं गेट बंद आहे. तर आता बाहेर जाण्यासाठी एक दुसरा मार्ग आहे, ज्या मार्गाने आम्ही बाहेर जातो. हा मार्गच इथून जम्प करून थोडं आहे इथं कट केलेलं, इथून बाहेर जावं लागणार आहे. रूपनारायण मंदिर, यालाच सुंदर नारायण मंदिर सुद्धा म्हणतात. 13व्या शतकात शिलहर वंशात बांधलेलं प्राचीन मंदिर हे भगवान विष्णूला समर्पित आहे. या मंदिरात असलेल्या काळ्या दगडाच्या मूर्तीवर अत्यंत सुंदर असं नक्षीकाम केलेलं. स्थानिक आख्यायिकेनुसार काही काळापूर्वी पोर्तुगीज लोकांनी या मूर्तीला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला होता, परंतु गावकऱ्यांनी त्यांचा प्रतिकार केला आणि मूर्ती परत मंदिरात ठेवली. ही कथा स्थानिक इतिहासाचा भाग म्हणून प्रसिद्ध आहे. ही मूर्ती आणि मंदिर हे कोकणच्या प्राचीन कला, इतिहास आणि श्रद्धेचं एक सुंदर उदाहरण आहे. तर सकाळचे 9 वाजलेत आणि 2 मंदिरं बघून झालं आतापर्यंत. सगळ्यांना भुका लागल्या होत्या, तर आता नाश्ता करायला थांबलो इथं.
घावन आणि पोहे एवढं मागवलेलं आहे. आता नाश्ता करायचा आणि पुढे जायचं. सुवर्ण गणेश मंदिर हे मंदिर दिव्या आगार मधील अत्यंत प्रसिद्ध आणि भक्तांचे श्रद्धास्थान आहे. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार इथे एका नारळ बागेत जमिनीखाली सापडलेल्या तांबे पेटीतून 24 कॅरेट सोन्याच्या गणेशांचा मुखवटा मिळाला आणि नंतर तो मंदिरात प्रतिष्ठापित केला गेला. हा सुवर्ण गणपतीचा इतिहास मंदिराला एक अनोखी ओळख देतो. दिव्या आगार मधले 3 जे मंदिर होते तिन्ही पण बघून झालेत, तिन्हीचे पण दर्शन घेऊन झाले. आता इथून आपण जाणार आहे हरिहरेश्वरला. सकाळचे 11:30 वाजलेत आणि हरिहरेश्वर मंदिरात आलो आम्ही दर्शनासाठी. आता इथे जाणार, दर्शन करणार आणि त्यानंतर मागं प्रदक्षिणा मार्ग पण आहे तर तिकडे पण जायचं आहे. त्यानंतर जेवण करणार आणि श्रीवर्धन बीचला सनसेटसाठी जाणार आहे. गर्दी तर आहे चांगली. हरिहरेश्वर याला दक्षिण काशी म्हणून देशात एकूण 108 तीर्थक्षेत्र आहेत आणि त्यातलं हे पण एक आहे. पौराणिक कथेनुसार इथे अगस्त्य मुनींनी भगवान शंकरांची तपस्या केली होती आणि शिवाने इथे स्वयंभू रूपात दर्शन दिलं होतं असं मानलं जातं. म्हणूनच हे स्थान फार पवित्र मानलं जातं. हरिहरेश्वर मंदिरात प्रवेश करण्याआधी भक्त काळभैरव मंदिरात दर्शन घेतात कारण काळभैरव हे मंदिराचे रक्षक मानले जातात. भगवान शिवाचंच हे उग्र रूप जे नकारात्मक शक्तींपासून संरक्षण करतं आणि भक्तांना सुरक्षिततेची भावना देतं. इथं मुख्य देवता शिवलिंगाबरोबर ब्रह्मा, विष्णू आणि पार्वतींच्या मूर्तीही आहेत. आता हरिहरेश्वर देवाचं दर्शन झालंय. आता जातो आम्ही प्रदक्षिणा मार्गला. दर्शनाला जवळपास 1 ते सव्वा तास लागला. जरा गर्दी पण होती. आता प्रदक्षिणा मार्गला जाऊ आणि त्यानंतर बघूया पुढे. तुम्ही बऱ्याच रीलमध्ये किंवा व्हिडिओमध्ये बघितलं पण असेल, फोटो पण आहे त्याचे. हा आहे तो प्रदक्षिणा मार्ग. इथं उजव्या साईडला बघितलं तर ब्रह्मगिरी टेकडी आणि ही डाव्या साईडची विष्णुगिरी टेकडी. इथलं खास आकर्षण म्हणजे प्रदक्षिणा मार्ग. लो टाईड मध्ये ही प्रदक्षिणा पूर्ण करता येते, जिथे एका बाजूला महादेव आणि दुसऱ्या बाजूला अथांग समुद्र असतो. चंद्रराव मोरे यांनी इथं प्रसिद्ध दक्षिणा मार्ग बनवला आणि नंतर पेशव्यांनी याचा जीर्णोद्धार केला. समुद्र, डोंगर, अध्यात्म आणि इतिहास यांचा असा सुंदर संगम क्वचितच पाहायला मिळतो. इथं मस्त चक्कर मारली आणि निसर्गाने असं चमत्कार केलेला आहे जसं काय म्हणजे कोरीव काम असतं ना ते छोटं, ते निसर्गाने इथे केल्यासारखं आहे. ही इथं बघा सगळे छान आहे. फक्त इथं पाणी पण येतं जवळ, लाटा पण सध्या जोरात चालू आहे. तर जर इकडे आलं तर थोडीशी काळजी घ्या फक्त स्वतःची बस. तर आता जेवायला आलतो आणि पार्किंगसाठी गाडी लावत होतो तर मित्र भेटला माझा, जी की आम्ही 10वीला क्लासमेट होतो. तब्बल 16 वर्ष झाले असतील आज, बरोबर. 2010 नंतर डायरेक्ट 2026 मध्ये भेटतोय आणि ते पण दिव्या आगारच्या आसपासच भेट झाली. व्हिडिओ मध्ये भेटला, आता प्रत्यक्ष भेटला. येस, चलो भेटूया. थँक्यू. फायनली संध्याकाळचे 5 वाजलेत आणि आता श्रीवर्धन बीचवर पोहोचलो आपण. तर दुपारी जेवण केले, नंतर सगळेजण सुस्त झाले, ट्रॅफिक पण होती बरीच. तर आता श्रीवर्धन बीचला आलो. इथं थोडेफार सेल्फी पॉईंट वगैरे आहेत आणि बाकीचं बीच पण आहे इकडं. हे पण सगळं आपण बघूया आणि पुढे कंटिन्यू करूया. आता खूप मोठा बीच आहे हा आणि स्टॅच्यू वगैरे पण भरपूर आहेत, सेल्फी पॉईंट भरपूर आहेत. असे साईडला रॉक दिसतील तुम्हाला सगळे, इथं पण बसू शकता. बीच पाणी मग इथपर्यंत येत होतं पण आता थोडंसं पाणी कमी झालंय. संध्याकाळ झाली, सनसेट झाला. अजून लाईट तर ऑन झालेलं नाही आहे बट सनसेट आता मस्त सगळ्यांनी एन्जॉय केला. दिव्या आगारला जातोय आम्ही. तिथं जाऊन नंतर जेवण करणार आणि आराम करणार. तर असा आजचा दिवस होता ओव्हरऑल. हा होतं श्रीवर्धन बीच. इकडं पण भरपूर गर्दी आहे. सगळे विकेंडचा प्लॅन सगळ्यांनी मला वाटतं दिव्या आगार श्रीवर्धन इकडचाच केला आहे. सुट्टीचं लॉंग विकेंड होतं. मी विचार करत होतो की दिव्या आगार कोकण ही ट्रिप प्लॅन करावी आणि मला वाटतं सगळ्या लोकांनी हाच विचार केला आहे की त्याच्यामुळं म्हणजे सगळीकडे प्रचंड गर्दी आहे सगळीकडं. श्रीवर्धनला जर आला तर अशी पार्किंग आहे इकडं, भरपूर मोठी पार्किंग आहे आणि ह्या रस्त्याने तुम्ही सरळ बीचकडे जाऊ शकता. नमस्कार सगळ्यांना. आज दिवस 3रा आहे. सकाळी दिव्या आगारला आलोत आम्ही आणि इथं सनराईज बघायला भेटला आम्हाला. सकाळच्या 8 वाजता सनराईज झालाय आणि आज प्रजासत्ताक दिन सुद्धा आहे. तर सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. एवढं सुंदर आहे कोकण मित्रांनो. म्हणजे सगळ्यांना माहितीच असेल कोकणबद्दल काय नवीन सांगायची गोष्ट नाही आहे. एवढं निसर्गाने असे उधळण केलेले मनसोक्त हाताने. समुद्रकिनारा आहे, आजूबाजूला झाडं, नारळाचे झाडं, सुपारीचे झाडं. एवढं सुंदर दिसतंय सगळीकडं. रिलॅक्स व्हायचं असेल तर म्हणजे सगळेजण येतातच तसे कोकणात.
तर फक्त सगळ्यांना एवढीच विनंती आहे की जर इथं आलात, आता ह्या 2-3 दिवसात बघितलं मी एवढी गर्दी होती, ट्रॅफिकचे गाड्या कोण नियम पाळत नाही काय नाही, रॉंग साईडने घालणं वगैरे, त्यामुळे जाम होणं. तर ह्या गोष्टींची काळजी घ्या मित्रांनो, म्हणजे फक्त आपल्यामुळं कोणाला त्रास होऊ नये किंवा बाकी अजून इथं कचरासुद्धा करू नका. पाण्याची बॉटल असतील काय असतील सोबत घेऊन या किनाऱ्यावर, पण जाताना परत रिकाम्या जर झालेल्या बॉटल एक तर डस्टबिनमध्ये टाका, नाही तर सोबत घेऊन रूमवर कुठेतरी व्यवस्थित डिस्पोज करा त्याला. तर हे रूपनारायण मंदिर आहे आणि ह्याच्या बाजूला हे नाश्त्यासाठी हॉटेल आहे कोकण स्वाद म्हणून. काल पण आम्ही इथंच नाश्ता केला आणि आज पण इथंच नाश्ता केला. नाश्ता छान भेटतो, उकडीचे मोदक पण आहे त्यांच्याकडं, घावणं म्हणा किंवा आंबोळी, सगळ्याच प्रकारचा नाश्ता इथं छान भेटतो. तुम्ही इथं येऊन ट्राय करू शकता. तर आम्ही जिथं राहिलो होतो त्या बिल्डिंगचं नाव आहे शांतिलता रिसॉर्ट म्हणून, बीचच्या जवळच एकदम. आणि हे दादा इथं असतात. ह्यांचा नंबर सांगा ना दादा तुमचा. 788184352. ओके, हा नंबर मी डिटेलमध्ये पण टाकतो. जर तुम्ही दिवे आकारला येणार असाल तर ह्यांच्याकडे येऊ शकता नक्की. रूम वगैरे सगळं स्वच्छ, शांत एकदम वातावरण पण, आणि बीच पण एवढं जवळ, इथून वॉकिंग डिस्टन्सवर बीच आहे. आरामशीर तुम्ही चालत सुद्धा जाऊ शकता. आणि दादाकडे खाली जेवायला वगैरे पण भेटतं, तुम्ही इथं सुद्धा जेवण करू शकता. सोयसुद्धा एकदम उत्तम आहे. अशा प्रकारे 3 दिवसाची दिवेआगरची ट्रिप आपली संपली. आता इथलं सगळं झालंय, सकाळी बीचवर पण जाऊन आलो आम्ही. तर आता इथून निघतोय आम्ही आणि 3 दिवसाचा प्रवास अशा प्रकारे संपलाय. ब्लॉग इथपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि पुढं परत अशाच एका ब्लॉगमध्ये भेटू आपण. तोपर्यंत बाय बाय.